1000चं जीपे केलं जाईल, 2000चं जीपे करण्यात येईल 15000 रुपये. मार्केटमध्ये पण हे लॅपटॉप मिळतात, तर तुमच्यात आणि त्यांच्यामध्ये काय फरक? हे लॅपटॉप आहेत ते नक्की येतात कुठला, सरासरी किती बॅटरी बॅकअप, ती वॉरंटी वगैरे मिळेल का? सुपर स्लिम मॉडेल आहे. हा टच स्क्रीन मध्ये लॅपटॉप आपल्याकडे ग्लास टच मध्ये येतो. शेअर मार्केट असेल किंवा अकाउंट चेकला i5 10 जनरेशन सोबत येईल. 11 जनरेशनचा प्रोसेसर आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, पुन्हा एकदा मी आलेलो आहे पुण्यातल्या ट्रस्टेड लॅपटॉप शॉपवरती. गुढीपाडव्यानिमित्त जबरदस्त असं मित्रांनो कलेक्शन आलेलं आहे. सारे लॅपटॉप आलेले आहेत, 360 लॅपटॉप, मेटल बॉडी वाले लॅपटॉप, असे बरेच व्हरायटी तुम्हाला बिझनेस सिरीजचे लॅपटॉप मित्रांनो पाहायला मिळणार आहेत. आणि मित्रांनो, माय कॉम्प्युटर शॉप ही फेमस आहे अफोर्डेबल प्राइस मध्ये लॅपटॉपसाठी. त्याचबरोबर इथे तुम्हाला आफ्टर सेल सर्व्हिस मिळते आणि जेन्युइन पार्ट्स पण मित्रांनो लॅपटॉपचे मिळतात. त्यासाठी मित्रांनो माय कॉम्प्युटर शॉप ही पूर्ण पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये फेमस आहेत. खूप दूरवरून मित्रांनो इथे लोक लॅपटॉपसाठी येत असतात. तर तुमच्या डिमांडवरती मित्रांनो मी पुन्हा एकदा इथे आलेलो आहे आणि आज पण तुम्हाला मी एकदम धमाकेदार किमतीमध्ये हे सर्व काही लॅपटॉप देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर मंडळी, आता माझ्यासोबत आहेत माय कॉम्प्युटर शॉपीचे ओनर अमोल सर. सर, कसे आहात? एकदम मजेत. तुम्ही कसे आहात? मजेत सर. सर, गुढीपाडवा येते, ईद येते, काय धमाकेदार स्टॉक घेऊन आलेत? तुम्ही ते बघू शकता. आपल्याकडे यावेळेस कमीत कमी 40 ते 50 व्हरायटी आलेल्या आहेत आणि ते पण खूप छान किमतीमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. आपल्याकडे जास्त करून i5 10 जनरेशन किंवा 11 जनरेशन किंवा AMD रायझन याच्यावरती ह्यावेळेस भर दिला आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बनून राहा, तुम्हाला बाकीचे स्टॉक दाखवण्यात येईल. सर, एकदा इथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर करा. मित्रांनो, आपल्या शॉपचं नाव आहे माय कॉम्प्युटर शॉपिंग. इथला जो ॲड्रेस आहे फ्लॅट नंबर 102 फर्स्ट फ्लोअर नाथसृष्टी नियर भाजी मार्केट आंबेगाव BK पुणे 46. आणि इथला जो कॉन्टॅक्ट नंबर आहे 7040520789. आणि तुम्हाला जर व्हॉट्सअपवरती कॅटलॉग पाहिजे असेल तर याच नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. हाय केल्यानंतर तुम्हाला इथले ॲड्रेस, लोकेशन, कॅटलॉग तुम्हाला मिळून जाईल. आणि आपलं जे शॉप आहे हे बुधवारी बंद असतं. ऑफिसचा जो आपला टायमिंग आहे सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत. सर, आजच्या व्हिडिओमध्ये लॅपटॉपची जी सुरुवात आहे ती कुठनं होते? स्टार्टिंग प्राइस आहे आपली 15000 रुपये. 15000 ते 62000 पर्यंत तुम्हाला आपल्याकडे लॅपटॉप बघायला मिळतील. सर, तुमच्याकडे कुठले कुठले लॅपटॉप मिळतील? मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की माय कॉम्प्युटर शॉप हे इम्पोर्टेड लॅपटॉपमध्ये डील करते. त्याच्यामध्ये तुम्हाला HP, डेल, लिनोवो प्लस आपल्याकडे गेमिंग सिरीज पण अवेलेबल असतात. जसं की जे तुम्ही बघू शकता की आसूसचे लॅपटॉप पण आपल्याकडे असतात किंवा MSI आहे, एसर आहे किंवा लिनोवोचे आहेत. हे गेमिंग लॅपटॉप पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार. सर, मला थोडं बेसिक वर्क करायचं आहे, म्हणजे घरगुती यूजसाठी पाहिजे, असं काही लॅपटॉप वगैरे आहे का तुमच्याकडे? हो मित्रांनो, आपल्याकडे बेस्ट बजेट लॅपटॉप अवेलेबल आहे. डेल लॅटिट्यूड 7470 हा डेलचा लॅपटॉप आहे. याच्यामध्ये i5 6 जनरेशनचा प्रोसेसर असेल, 8 GB रॅम, 256 GB SSD आहे, 14 इंची स्क्रीन असेल, फुल HD असेल आणि हा जाईल तुम्हाला फक्त 15000 रुपये. तर चेक करा मित्रांनो, 15000 तुम्हाला मिळणार आहे आणि डेलचा लॅपटॉप असणार आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7480. हे डेलची प्रीमियम सिरीज आहे. याच्यामध्ये सुद्धा i5 6 जनरेशनचं प्रोसेसर असेल, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, स्क्रीन साईज 14 इंची फुल HD. ह्याच्यावरती तुम्ही बेसिक कामं करू शकता किंवा ऑफिसचं जर जावा वगैरे लँग्वेज यूज करायची असेल ती यूज करू शकता. ऑनलाईन क्लासेससाठी एकदम बेस्ट लॅपटॉप आहे. तुम्ही कॉलेजमध्ये नेऊ शकता. स्लिम लॅपटॉप आहे, हा कॅरी करण्यासाठी सोपा आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 16000 रुपये. 16000 तुम्हाला हा मिळणार आहे. तर इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत त्याच्यावरती वॉरंटी वगैरे मिळेल का? मित्रांनो, हे रिफर्ब लॅपटॉप आहेत. याला बाय डिफॉल्ट 30 दिवसाची वॉरंटी मिळते. जर कुणाला वॉरंटी वाढवून पाहिजे असेल जर की 6 महिने किंवा 1 वर्ष, तर त्यासाठी एक्स्ट्रा चार्जेस देऊन तुम्ही वॉरंटी वाढवू शकता. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5480. हा i5 7 जनरेशनमध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे. त्याच्यामध्ये 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, स्क्रीन साईज 14 इंची HD स्क्रीन आहे आणि याची किंमत जाईल तुम्हाला 17000 रुपये. तर चेक करा मित्रांनो, 17000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळतोय. सर, तुमच्याकडे जे हे लॅपटॉप आहेत ते नक्की येतात कुठून? मित्रांनो, हे IT कंपनीतून येतात. मोस्टली जे आपल्याकडे लॅपटॉप येतात हे अमेरिकेतून येतात किंवा ऑस्ट्रेलियामधून येतात. हे सगळे लॅपटॉप IT कंपनीचे असतात. 1 ते 2 वर्ष यूज झालेले असतात आणि हे लॅपटॉप सर्व दुबईला येतात. दुबईवरून इंडियामध्ये येतात आणि इंडियामध्ये आल्यावरती आपण खरेदी करतो. नेक्स्ट लॅपटॉप सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7480. हा i5 7 जनरेशनचा लॅपटॉप आहे. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन असेल आणि हा तुम्हाला जाईल फक्त 17500 मध्ये. 17500 तुम्हाला हा मिळणार आहे डेलचा लॅपटॉप. तर मित्रांनो, तुम्ही इथून जर लॅपटॉप खरेदी केलं ना तर तुम्हाला लॅपटॉपची स्लीव मिळणार आहे, त्याचबरोबर क्लिनिंग किट आहे आणि ॲडॅप्टर पण तुम्हाला त्या कंपनीचं मिळून जाईल आणि ॲडॅप्टरला पण मित्रांनो वॉरंटी वगैरे असणार. तर या 3 गोष्टी तुम्हाला प्रत्येक लॅपटॉपसोबत मिळून जातील. तुमच्याकडे जेवढे काही लॅपटॉप्स आहेत त्यामध्ये OS कुठली असेल आणि ती लायसन कॉपी असेल का?
मित्रांनो, आपल्याकडे प्रत्येक लॅपटॉपमध्ये विंडोज 11 प्रो आहे आणि ते जेन्युइन लायसन की असेल. हे लॅपटॉप जे आहे ते IT कंपनीत वापरलेले असतात आणि हे लॅपटॉप बाय डिफॉल्ट तुम्हाला विंडोज 10 सोबत येतात आणि ते लायसन की सोबतच येतात. मित्रांनो, यांचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5490. हा i5 8 जनरेशनचा लॅपटॉप आहे. 8 GB रॅम, 256 GB SSD, 14 इंची फुल HD आणि हा जाईल तुम्हाला फक्त 18,000मध्ये. ज्याला कोणाला कोडिंग करायचे आहे तर 18,000मध्ये हा बेस्ट बजेट लॅपटॉप आहे कोडिंगसाठी. तर इथे जे लॅपटॉप्स आहेत त्याला सरासरी किती बॅटरी बॅकअप मिळेल? मित्रांनो, याला सरासरी बॅटरी बॅकअप तुम्हाला कमीत कमी 2 तास मिळेल. जास्तीत जास्त 4 ते 5 तास बॅटरी बॅकअप आरामात मिळून जाईल. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7390. हा एकदम स्लिम कॉम्पॅक्ट लॅपटॉप आहे. वजनाला एकदम हलका आहे. स्क्रीन साईज आहे 13.3 इंच आहे. i5 8 जनरेशनमध्ये हा मिळेल. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज 13.3 इंच FHD स्क्रीन असेल आणि हा तुम्हाला ओरिजिनल ॲडॅप्टरसोबत जाईल 18,000 रुपयाला. तर कॉम्पॅक्ट साईजमध्ये मित्रांनो सरांनी हा लॅपटॉप इथे अवेलेबल करून दिलेला आहे. चेक करा, 18,000 तुम्हाला मिळतो. सर, इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत ते अपग्रेड होतात का? हो मित्रांनो, इथं जे एवढे लॅपटॉप आहेत तर मोस्टली सगळे लॅपटॉप अपग्रेडेबल आहेत. जसं की रॅम तुम्हाला 8 GB 16 GB करायची असेल किंवा 512 SSD करायची असेल, 1 TB SSD करायची असेल तर हे सगळे लॅपटॉप अपग्रेडेबल आहेत. फक्त काही लॅपटॉप जे असतात जसं की 360 वगैरे लॅपटॉप असतात किंवा स्लिम लॅपटॉप असतात तर त्याच्यामध्ये रॅम अपग्रेड करता येत नाही. जसं की i5 11 जनरेशन असेल किंवा i7 11 जनरेशनचे असतील तर त्याला मोस्टली रॅम अपग्रेड होत नाही, पण SSD आरामात तुम्ही अपग्रेड करू शकता. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5400. हा सगळ्यात जास्त रिकमेंड केलेला लॅपटॉप आहे माझ्यातर्फे आणि सगळ्यात जास्त सेल ह्याच लॅपटॉपचा आपल्याकडे होतो. ह्याचे 2 रिझन आहेत. कारण की ह्याची डिझाईन खूप छान आहे. जसा i5 8 जनरेशन असून हा 2020चा मॉडेल आहे. कधी कधी 2019 किंवा 2020चा मॉडेल आपल्याकडे अवेलेबल होतं. ह्याची डिझाईन खूप छान आहे, बॅटरी बॅकअप खूप छान आहे आणि सगळ्यात मेन आहे ह्याची प्राईस. ह्याची जी प्राईस आहे फक्त 18,500 आहे. ह्याच्यामध्ये i5 8 जनरेशनचा प्रोसेसर मिळेल, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD, स्क्रीन साईज 14 इंची फुल HD आहे. 18,500मध्ये तुम्हाला हा लॅपटॉप सरांकडे इथे मिळणार आहे. तर मार्केटमध्ये पण हे लॅपटॉप मिळतात. तर तुमच्यात आणि त्यांच्यामध्ये काय फरक आहे? मेजर फरक जो आहे तो लॅपटॉपच्या क्वालिटीमध्ये असतो. आता हेच लॅपटॉप कधी कधी आपल्याकडे इंडियनमध्ये पण येतात, म्हणजे इंडियन कंपनीमध्ये यूज झालेले असतात. तर इंडियामध्ये जे लॅपटॉप यूज होतात ते एकदम रफ यूज होतात. प्लस आपल्या इकडलं वेदर डस्टी असल्यामुळे या कीबोर्डमध्ये घाण जाणे किंवा मदरबोर्डमध्ये घाण जाणे, तर ह्याच्यामुळे लॅपटॉपची जी कंडिशन असते ते चांगली नसते आणि इम्पोर्टेड लॅपटॉप जे असतात त्याची कंडिशन खूप चांगली असते. ते कमीत कमी तुम्ही 4 ते 5 वर्ष आरामात वापरू शकता. तर त्याच्यामुळे तुम्हाला मेजर फरक पडतो कंडिशनमध्ये. दुसरा फरक जो आहे ते ह्याच्या हार्डवेअरमध्ये आहे. याच्यामध्ये रॅम आणि SSD आहेत. बरेचसे सेलर प्राईस कमी करण्यासाठी चायनीज रॅम आणि चायनीज SSD वापरतात, पण आपण जे वापरतो ते सगळं ब्रँडेड वापरतो. जसं की रॅम वगैरे असेल तर ते सॅमसंग, SK हायनिक्स किंवा किंगस्टन, क्रुशल तर अशा रॅम वापरतो आणि SSD पण आपण ब्रँडेड वापरतो. आपण कुठल्याही प्रकारचं लोकल मटेरियल याच्यामध्ये वापरत नाही आहे. त्याच्यामुळे ह्याचा जो परफॉर्मन्स आहे तो खूप छान राहतो. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5400. हा टच स्क्रीनमध्ये लॅपटॉप आपल्याकडे अवेलेबल आहे. हा i5 8 जनरेशनचा लॅपटॉप आहे. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD, 14 इंची फुल HD टच स्क्रीन डिस्प्ले असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल 19,500. तर 19,500मध्ये मित्रांनो तुम्हाला हा टच स्क्रीन लॅपटॉप मिळणार आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे Lenovo ThinkPad T490S. हा लिनोवाचा सुपर स्लिम मॉडेल आहे, एकदम प्रीमियम मॉडेल आहे. याच्यामध्ये i5 8 जनरेशनचा प्रोसेसर असेल, 16 GB रॅम आहे, 256 GB SSD, 14 इंची फुल HD आणि याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 19,500. मित्रांनो, एकदम स्लिम लॅपटॉप पाहिजे असेल तर हा अवेलेबल आहे लिनोवाचा. 19,500मध्ये तुम्हाला मिळते. बिझनेस सिरीजचे लॅपटॉप म्हणजे काय, जर आपल्या व्ह्युअर्सला सांगा. मित्रांनो, IT कंपनीमध्ये जे लॅपटॉप वापरतात, IT कंपनीमध्ये मेजर जे काम सगळं असतं ते लॅपटॉपवरती किंवा डेस्कटॉपवरती असतात. तर तिथे एकदम हाय क्वालिटी लॅपटॉप वापरले जातात आणि त्याची प्राईस कमीत कमी स्टार्टिंग प्राईस असते 1,00,000 रुपये. तर असे जे लॅपटॉप आहेत त्याची लाईफ असते कमीत कमी 10 ते 12 वर्ष. पण कंपनीची पॉलिसी असते की 3 वर्ष वापरणे मॅक्झिमम. तर अशा कंपनीचे लॅपटॉपना 3 वर्ष वापरल्यानंतर विकले जातात आणि तेच रिफर्ब करून सेकंड हँड मार्केटमध्ये मिळतात तुम्हाला हे लॅपटॉप. तर ह्याची क्वालिटी जी एक नंबर असते. कंपेअर केलं तर कन्झ्युमर सिरीज आणि ह्या सिरीजमध्ये खूप सारा फरक असतो. जसं की बिल्ड क्वालिटी आहे किंवा परफॉर्मन्स आहे किंवा आतमध्ये जे कंपोनंट वापरले असतात ते हाय ग्रेड वापरलेले असतात. त्याच्यामुळे याचा परफॉर्मन्स खूप चांगला राहतो. वापरायला खूप चांगले लॅपटॉप असतात आणि हे कमीत कमी 7-8 वर्ष तुम्ही आरामात वापरू शकता. ह्याची कंडिशनसुद्धा सुपर येते. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7480. हा i7 7 जनरेशनचा लॅपटॉप आहे. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, स्क्रीन साईज 14 इंची फुल HD आणि याची किंमत तुम्हाला जाईल 20,000 रुपये. तर चेक करा मित्रांनो, 20,000 तुम्हाला हा
लॅपटॉप मिळणार आहे डेलचा. कॉन्फिगरेशन चेक करा. तर Xiaomi आणि Zebronic कंपन्यांचे लॅपटॉप पण मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि कमी किमतीमध्ये मिळतात नवीन लॅपटॉप तर ते घेणे योग्य राहील का? मित्रांनो, शक्यतो अशा गोष्टी तुम्ही टाळा, जेणेकरून समजा एखादं कुठलं तुम्ही प्रोडक्ट घेताय किंवा लॅपटॉप घेताय आणि त्याची जर तुम्हाला आफ्टर सेल सर्व्हिस मिळत नसेल तर अशा गोष्टी घेण्यात काय अर्थ नाही आहे. की इन फ्युचर समजा लॅपटॉप असा नाही आहे की घेतला तर तो कधीच खराब होणार नाही. कधी ना कधी समजा त्याचा कीबोर्ड जाईल, त्याचा चार्जर खराब जाईल किंवा त्याची स्क्रीन खराब होईल. तर अशा वेळेस जर त्याचे स्पेअर पार्ट मिळत नसतील तर ते प्रोडक्ट घेण्यात काहीच सेन्स नाही आहे. तुम्ही अशा गोष्टी घ्या, जसं की तुम्ही ब्रँडेड लॅपटॉप घ्या, HP घ्या, डेल घ्या, लिनो घ्या. याचे स्पेअर पार्ट तुम्हाला इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असतात. ज्या गोष्टी तुम्हाला ब्रँडमध्ये मिळतात तर त्याच गोष्टीकडे तुम्ही शक्यतो जावा. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5480. हा i7 7 जनरेशनमध्ये येतो. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज 14 इंची फुल HD आणि हा तुम्हाला जाईल 19,000मध्ये. चेक करा मित्रांनो, 19,000मध्ये तुम्हाला हा डेलचा लॅपटॉप मिळणार आहे. मेटल बॉडीमध्ये काय लॅपटॉप आहे का तुमच्याकडे? हो मित्रांनो, आपल्याकडे डेल लॅटिट्यूड 7400 हा मेटल बॉडी आणि टच स्क्रीनमध्ये हा लॅपटॉप अवेलेबल आहे. हा ग्लास टचमध्ये येतो. जे कोणी डॉक्टर लोक असतील किंवा ॲडव्होकेट लोक असतात त्यांची ही डेल ही पसंत आहे, कारण की एकदम स्लिम लॅपटॉप आहे, मेटलमध्ये आहे, सिल्वर कलरमध्ये आहे. बघताच क्षणी लगेच डोळ्यात भरणारा हा लॅपटॉप आहे. ह्याच्यामध्ये i5 8 जनरेशनचा प्रोसेसर मिळेल. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. 14 इंची फुल HD ग्लास टच असेल आणि हा तुम्हाला जाईल फक्त 22,000मध्ये. तर चेक करा मित्रांनो, 22,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. ग्लास टचमध्ये तुम्हाला मिळतो. सर, मागच्या व्हिडिओमध्ये जो 840 G3 लॅपटॉप होता तो आता अवेलेबल नाही का? मित्रांनो, आता सध्या तो अवेलेबल नाही आहे, पण 2 दिवसामध्ये त्याचा स्टॉक येणार आहे. तर तुम्हाला जर सगळं लेटेस्ट अपडेट पाहिजे असतील तर तुम्ही इंस्टाग्रामला आम्हाला फॉलो करा. त्याच्यावरती आम्ही जो नवीन स्टॉक येतो तर त्याचे सगळे अपडेट्स देत असतो. बाकीचे जे लॅपटॉपची कॅटलॉगची लिंक आहे ती तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळून जाईल. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP EliteBook 840 G5. हा एकदम प्रीमियम लॅपटॉप आहे आणि हा खूप फेमस लॅपटॉप आहे, याची डिमांड वर्षभर राहते. याच्यामध्ये i5 8 जनरेशनचा प्रोसेसर मिळेल. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. 14 इंची फुल HD मेटल बॉडीसोबत आहे. याची किंमत जाईल तुम्हाला 22,000 रुपये. 22,000 तुम्हाला हा मिळणार आहे HPचा लॅपटॉप. अजून एक मेटल बॉडीमध्ये मित्रांनो लॅपटॉप अवेलेबल आहे. सर, काय डिटेल्स आहे? हा HP EliteBook आहे 840 G5. हा ग्लास टच सोबत येतो. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला i5 8 जनरेशनचा प्रोसेसर मिळेल. 8 GB रॅम, 256 GB SSD, 14 इंची फुल HD टच स्क्रीन डिस्प्ले असेल, ग्लास टच असेल आणि हा तुम्हाला जाईल फक्त 23,000ला. 23,000 तुम्हाला मिळणार आहे आणि दिसायला पण एकदम जबरदस्त दिसतो लॅपटॉप. पॉवरफुल परफॉर्मन्स पण असणार आहे. कॉन्फिगरेशन चेक करा. अजून एक HPमध्ये मित्रांनो लॅपटॉप सरांकडे अवेलेबल आहे. सर, काय डिटेल्स आहेत? हा HPचा मॉडेल आहे EliteBook 840 G5. हा 2 GB ग्राफिक कार्ड सोबत येतो. याच्यामध्ये 16 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. i5 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे आणि हा ओरिजिनल ॲडॅप्टरसोबत तुम्हाला जाईल 25,000मध्ये. विथ ग्राफिक्स कार्ड तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. 25,000 याची किंमत आहे. डेडिकेटेड ग्राफिक आणि इंटिग्रेटेड ग्राफिक यामध्ये काय फरक असतो जर आपल्या व्ह्युअर्सला सांग? डेडिकेटेड ग्राफिक कार्ड हे 3 कंपनीचे येतात. आत्ता सध्या मार्केटमध्ये जे फेमस आहे, एक तर आहे NVIDIA, त्याच्यानंतर आहे AMD आणि आता इंटेलने सुद्धा ग्राफिक काढायला सुरुवात केलेली आहे. पण पहिले जे सगळे लॅपटॉप आहेत किंवा जे IT कंपनी जे लॅपटॉप वापरतात त्याला डेडिकेटेड ग्राफिक कार्ड नसतं. इंटेलचं किंवा AMDचं इंटिग्रेटेड ग्राफिक कार्ड असतं. ते एवढं काही खास नसतं, एकदम नॉर्मल असतं. त्याच्यामुळे आपण त्याची माहिती व्हिडिओमध्ये देत नाही आहे. पण प्रत्येक लॅपटॉपला इंटेलचं किंवा AMDचं हे इंटिग्रेटेड मिनिमम 2 GB किंवा 4 GB ग्राफिक कार्ड कंपल्सरी येतच. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7390. हा टच स्क्रीन लॅपटॉप आहे. एकदम स्लिम लाईट वेट कॅरी करण्यासाठी एकदम बेस्ट लॅपटॉप आहे आणि हा पॉवरफुल लॅपटॉप आहे. i7 8 जनरेशनसोबत तुम्हाला मिळेल. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD, स्क्रीन साईज 13.3 इंच आहे, फुल HD डिस्प्ले असेल, टच डिस्प्ले आहे आणि हा ओरिजिनल ॲडॅप्टरसोबत तुम्हाला जाईल फक्त 22,500मध्ये. कॉम्पॅक्ट साईजमध्ये प्लस टच स्क्रीन लॅपटॉप तुम्हाला मिळतो आहे आणि पॉवरफुल परफॉर्मन्स मिळून जाईल 22,500मध्ये. तर तुमच्याकडे होम डिलिव्हरीची वगैरे सुविधा आहे का? हो मित्रांनो, आपल्याला पूर्ण महाराष्ट्रावरून ऑर्डर मिळतात ऑनलाईनच्या. तर आपल्याकडे जे होम डिलिव्हरीची सर्व्हिस आहे ती प्रीपेड आहे, COD अवेलेबल नाही आहे. त्याच्यामध्ये समजा तुम्हाला एखादा कुठला लॅपटॉप पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला डायरेक्ट कॉल करा किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करा. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला जो लॅपटॉप पाहिजे तर त्याचे फोटो आणि व्हिडिओ पाठवेल. तुमचं कन्फर्मेशन मिळाल्यानंतर तुम्ही पेमेंट करा आणि पेमेंट केल्यानंतर सेम डेला ते डिस्पॅच होईल आणि 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या हातापर्यंत येईल. तुमच्या हातापर्यंत लॅपटॉप व्यवस्थित पोहोचणे ही आमची जबाबदारी असेल. म्हणजे समजा कुरिअरमध्ये काही डॅमेज झालं तर ते नुकसान तुमचं नसेल, ते आमचं असेल आणि लॅपटॉप मिळाल्यानंतरच त्याची वॉरंटी तिथून स्टार्ट होईल.
आणि प्लस तुम्हाला 30 दिवसाची रिप्लेसमेंट वॉरंटी आहे. समजा 30 दिवसामध्ये तुम्हाला लॅपटॉपला कुठलाही प्रकारचा इश्यू आला तर तुम्हाला ते पीस टू पीस रिप्लेसमेंट मिळून जाईल. आणि हे जे रिप्लेसमेंट आहे 30 दिवसाचं हे फक्त बिझनेस सिरीजच्या लॅपटॉपसाठी अवेलेबल आहे. गेमिंगच्या लॅपटॉपसाठी अवेलेबल नाही आहे, कारण की गेमिंगचे लॅपटॉप हे आपल्याकडे कंटिन्यू येत नाही आणि सेमच लॅपटॉप नेक्स्ट टाईम येईल गेमिंगचं असं काही नाही आहे. पण बिझनेस सिरीजचे लॅपटॉप आपल्याकडे 12 महिने अवेलेबल असतात, तर त्याच्यामध्ये आपण पीस टू पीस रिप्लेसमेंट देऊ शकतो. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5400. हा टचस्क्रीनचा लॅपटॉप आहे. हा i7 8 जनरेशनसोबत येतो. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD टचस्क्रीन डिस्प्ले आहे. याची किंमत तुम्हाला जाईल 22,500. तर चेक करा मित्रांनो, हा पण टचस्क्रीन डिस्प्लेसोबत तुम्हाला मिळणार आहे. कॉन्फिगरेशन चेक करा 22,500 मध्ये. तर तुम्ही आतापर्यंत जेवढे काही लॅपटॉप दाखवले त्यामध्ये 8 GB रॅम आणि 256 GB SSD का आहे? मोस्टली काय होतं की समजा 8 GB रॅम ऐवजी 16 GB रॅम केली आणि 512 GB SSD केली तर लॅपटॉपच्या किमतीत 2 ते 3,000 रुपये वाढतात. तर ह्या प्राईस कमी करण्यासाठी मोस्टली सगळे सेलर आहेत ना तुम्हाला 8 GB आणि 256 GBचीच प्राईस देईल, कारण ती प्राईस 2 ते 3,000 रुपये कमी असते. म्हणून तुम्हाला कुठल्याही शॉपमध्ये बघायला गेलं तर मोस्टली तुम्हाला 8 GB रॅम आणि 256 GBची SSD दिसेल. असं नाही की हे अपग्रेडेबल नाही आहेत, हे सगळे लॅपटॉप अपग्रेडेबल आहेत. तुमच्या म्हणजे रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला ते रॅम वाढवायची किंवा SSD वाढवायची ते दोन्ही ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे आणि ते तुम्हाला 10 ते 15 मिनिटांमध्ये रॅम किंवा SSD वाढवून मिळेल. पुढचा लॅपटॉप सर. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HPचा EliteBook 840 G5. हा i7 8 जनरेशनसोबत येईल. मेटल बॉडीमध्ये आहे. 16 GBची रॅम आहे, 512 GBची SSD आहे. स्क्रीन साईज 14 इंची फुल HD आणि हा तुम्हाला जाईल फक्त 27,000मध्ये. तर चेक करा मित्रांनो, HPचा लॅपटॉप आहे, 27,000 तुम्हाला मिळतोय. तर बरेचसे आपले व्ह्युअर्स आहेत, शेअर मार्केट ट्रेडिंग वगैरे करतात, तर त्यांना मोठ्या स्क्रीनचे लॅपटॉप पाहिजे, तर तसे काय आहेत का तुमच्याकडे? हो मित्रांनो, आपल्याकडे 15.5 स्क्रीनमध्ये लॅपटॉप अवेलेबल आहे. डेल लॅटिट्यूड 5580. हा i5 7 जनरेशनचा लॅपटॉप असेल. 8 GBची रॅम आहे, 256 GBची SSD. स्क्रीन साईज 15.5 फुल HD डिस्प्ले असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल 20,000 रुपये. याच्यामध्ये तुम्ही शेअर मार्केट असेल किंवा अकाउंटचे क्लासेस असतील ते तुम्ही आरामात करू शकता. चेक करा मित्रांनो, मोठ्या स्क्रीनमध्ये हा लॅपटॉप असणार आहे. 20,000 तुम्हाला मिळतो. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5500. हा i5 8 जनरेशनसोबत येईल. 8 GBची रॅम आहे, 256 GBची SSD. स्क्रीन साईज 15.5 आणि हा फुल HD टच स्क्रीनचा डिस्प्ले असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल फक्त 23,500. 23,500 मध्ये तुम्हाला हा डेलचा लॅपटॉप मिळणार आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5500. हा तुम्हाला i7 8 जनरेशनसोबत येईल. 8 GBची रॅम आहे, 256 GBची SSD. स्क्रीन साईज 15.5 फुल HD आणि हा तुम्हाला जाईल फक्त 25,000मध्ये. तर चेक करा, अजून एक मोठ्या स्क्रीनमध्ये मित्रांनो लॅपटॉप मिळते. 25,000 किंमत आहे. सर, तुम्ही सर्व लॅपटॉपवरती वॉरंटी देत आहे, तर त्या वॉरंटीमध्ये नक्की काय काय कव्हर होईल जर आपल्या व्ह्युअर्सला सांगा. जसं तुम्ही नवीन लॅपटॉप घेता, नवीन लॅपटॉपमध्ये कुठल्याही प्रकारचा इश्यू असेल, जसं की रॅम खराब आहे, SSD खराब आहे, मदरबोर्ड खराब आहे, डिस्प्ले खराब आहे किंवा कीबोर्ड खराब आहे, तर हे जे आहे ह्या सगळ्या गोष्टीला वॉरंटी मिळते. असं नाही आहे की समजा स्क्रीनला वॉरंटी नाही मिळणार, SSDला वॉरंटी नाही मिळणार किंवा बॅटरीला वॉरंटी मिळणार नाही. पूर्णच्या पूर्ण लॅपटॉपला तुम्हाला 30 दिवसांची वॉरंटी आहे आणि 30 दिवसामध्ये काही इश्यू असेल तर पीस टू पीस रिप्लेसमेंट तुम्हाला मिळून जाईल. आणि सर, समजा एखाद्याने लॅपटॉप इथून घेतला, वॉरंटीमध्ये आहे आणि तो आता गावाकडे आहे, त्याला यायला जमत नसेल, तर तो कशी काय वॉरंटी क्लेम करू शकतो? समजा तुम्हाला 30 दिवसाची वॉरंटी दिली, असं खूप रेअरमध्ये होतं, वर्षातून एखादी केस असं असू शकते. समजा तुम्ही गावावरून आलेत आणि समजा इथून लॅपटॉप घेऊन गेले आणि तुम्हाला जर प्रॉब्लेम आला 20व्या दिवशी किंवा 30व्या दिवशी आणि तुम्हाला इकडे यायला जमत नाही आहे, तर मोस्टली कंपनीची पॉलिसी कशी असते की समजा 1 इयरची वॉरंटी आहे नवीन लॅपटॉपची, तर 1 वर्षाच्या आत काय झालं तर फ्री टू फ्री तुम्हाला जे रिपेअरिंग असतं ते करून दिलं जातं. पण 1 वर्षानंतर 1 दिवस झाला किंवा 2 दिवस जरी झाला तर तुम्हाला त्याच्यामध्ये सर्व्हिस मिळत नाही आहे. तर तसं आपल्याकडे नाही आहे. समजा तुम्हाला वॉरंटीमध्ये काही प्रॉब्लेम आला तर ज्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम येईल त्यावेळेस तुम्ही एक आम्हाला व्हिडिओ कॉल करा किंवा कॉल करून सांगा किंवा एखादा व्हिडिओ रेकॉर्ड करून आम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवा की सर असा असा इश्यू आहे तर काय, आणि मला वॉरंटीच्या पिरियडमध्ये शॉपला व्हिजिट करता येत नाही आहे. तर अशा केसमध्ये आपण पहिल्यांदा तो इश्यू तिथल्या तिथं रिझॉल्व करण्याचा प्रयत्न करू. समजा हार्डवेअरचा इश्यू असेल तर तुम्हाला तो लॅपटॉप इकडे कुरिअरने पाठवायला लागेल. 30 दिवसाच्या आत जरी तुम्ही नाही आला तरी काही हे नाही आहे, काही हरकत नाही आहे. तुम्ही 35व्या दिवशी या किंवा 40व्या दिवशी या तर ते तुम्हाला वॉरंटीमध्ये क्लेम करून दिलं जाईल. फक्त एकच अट असेल, फिजिकल आणि वॉटर डॅमेज नसायला पाहिजे आणि तुम्हाला जो लॅपटॉप दिलेला आहे तर ते 30 दिवसाच्या आतमध्येच तुम्हाला तो प्रॉब्लेम यायला पाहिजे आणि तो तुम्ही आम्हाला इन्फॉर्म करायला पाहिजे 30 दिवसाच्या आतमध्ये. तसं असं काही होत नाही आहे, पण खूप साऱ्या लोकांचं क्वेश्चन असतं सर मी एवढ्या लांबून येणार आहे आणि मग समजा काय चान्स झाला आणि मला वॉरंटीमध्ये इकडे येता नाही आलं
तर त्यावेळेस तुम्ही काय ऑप्शन देत आहे, तर हा आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहे. फक्त तुम्ही आम्हाला इश्यू सांगा की सर असं असं झालेलं आहे, तसा एक व्हिडिओ पाठवा, आम्ही तुम्हाला ते वॉरंटीमध्ये क्लेम करून देईल. मित्रांनो, यानंतरचे लॅपटॉप जे आहेत हे 10 जनरेशन 11 जनरेशनचे लॅपटॉप आहेत. याच्यामध्ये तुम्हाला बेस्ट बजेट लॅपटॉप दाखवतो. हा डेलचा 5410 मॉडेल आहे. हा i5 10 जनरेशनसोबत येईल. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज 14 इंची फुल HD डिस्प्ले असेल आणि ह्याची किंमत तुम्हाला जाईल फक्त 23,000 रुपये. तर चेक करा मित्रांनो, 23,000 तुम्हाला हा 10 जनरेशनचा लॅपटॉप सरांनी इथे अवेलेबल करून दिलेला. समजा मी 15 ते 20,000 मला कुठलाही लॅपटॉप घेतला तर तो साधारण किती दिवस चालेल? आता हे डिपेंड करतं की तुम्ही कोणतं जनरेशन घेता. समजा 6 जनरेशन घेतला तर कमीत कमी 4-5 वर्ष जाईल. समजा 10 जनरेशन घेतला तर कमीत कमी 6 ते 7 वर्ष आरामात जाईल. ॲक्च्युली यूज करण्यावरती पण असतात. माझ्याकडे रिपेअरिंगचं पण सर्व्हिस अवेलेबल आहे. तर काही लोक येतात 10 ते 15 वर्ष जुना लॅपटॉप एकदम क्लीन कंडिशनमध्ये असतात. तर ह्याची ॲव्हरेज लाईफ असते 10 ते 12 वर्ष. कंपनीने ऑलरेडी समजा 1 ते 2 वर्ष वापरलेले आहेत. तर तिथून तुम्ही कमीत कमी 7 ते 8 वर्ष तरी व्यवस्थित वापर असेल तर 7 ते 8 वर्ष तुम्ही आरामात वापरू शकता. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे लिनोवोचा थिंकपॅड E14. हा सुद्धा i5 10 जनरेशनमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. याच्यामध्ये 8 GB रॅम, 256 GB SSD, 14 इंची फुल HD डिस्प्ले असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल 23,000 रुपये. तर चेक करा मित्रांनो, 23,000 हा अजून एक 10 जनरेशनचा लॅपटॉप तुम्हाला मिळतोय. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे लिनोवोचा थिंकपॅड. याचं जे मॉडेल आहे E14 आहे, 2021चं मॉडेल आहे. याच्यामध्ये i5 10 जनरेशनचा प्रोसेसर असेल, 16 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD डिस्प्ले असेल आणि याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 24,000. जो तुम्हाला 10 जनरेशनमध्ये मिळतोय 24,000 रुपयामध्ये. सर, समजा एखादा व्ह्यूअर आहे, त्याच्याकडे ऑलरेडी एक लॅपटॉप आहे, त्याला जर अपग्रेड किंवा सर्व्हिसिंग वगैरे काही करायची असेल तर तसं काही तुमच्याकडे सुविधा आहे का? हो, आपल्याकडे अपग्रेडची सर्व्हिस अवेलेबल आहे. समजा तुमच्याकडे एक लॅपटॉप आहे, i3 6 जनरेशन आहे किंवा i5 6 जनरेशन आहे, i5 4 जनरेशन आहे, त्याच्यामध्ये जर हार्ड डिस्क असेल आणि रॅम 4 GB असेल तर तुम्हाला ती जर अपग्रेड करायची असेल तर ती सर्व्हिस पण आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यानंतर आपल्याला समजा एखादा लॅपटॉप तुमच्याकडे आहे, त्याची स्क्रीन खराब झाली असेल किंवा मदरबोर्डचा इश्यू असेल किंवा कुठल्याही प्रकारचा इश्यू असेल तर रिपेअरिंग सर्व्हिससुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. किंवा काही लोकांना लॅपटॉपचं समजा हीट होत असेल तर त्याची सर्व्हिसिंग करायची असेल तर ती सर्व्हिसिंगसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. H आणि U प्रोसेसरमध्ये काय फरक आहे आणि U सिरीजचं जे प्रोसेसर आहे त्यामध्ये कोडिंग वगैरे करू शकतो का? मित्रांनो, मोस्टली जे लॅपटॉप येतात ते U सिरीजमध्ये येतात. U सिरीजमध्ये तुम्हाला बॅटरी बॅकअप चांगली मिळते आणि S सिरीजचे जे प्रोसेसर असतात ते मोस्टली तुम्हाला गेमिंगमध्ये मिळतात. गेमिंगमध्ये ग्राफिक कार्ड असल्यामुळे त्याचे जे बॅटरी बॅकअप आहे तो तुम्हाला कमी मिळतो, पण U सिरीजवरती पण तुम्ही चांगल्या प्रकारचे कोडिंग करू शकता. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5420. हा i5 11 जनरेशनमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. याच्यामध्ये 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD डिस्प्ले असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल फक्त 26,000. आणि चेक करा मित्रांनो, 11 जनरेशनमध्ये तुम्हाला मिळते 26,000 किंमत आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5411. हा H सिरीजचा प्रोसेसर आहे. याच्यामध्ये i7 10 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD डिस्प्ले असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल फक्त 30,000 रुपये. तर 30,000 तुम्हाला हा H सिरीजचा मित्रांनो लॅपटॉप मिळणार आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे लिनोवो थिंकपॅड T14. एकदम स्लिम सिरीज आहे. i7 10 जनरेशनमध्ये हा लॅपटॉप आपल्याकडे अवेलेबल आहे. 16 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD डिस्प्ले असेल आणि याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 30,000 रुपये. तर 30,000 मित्रांनो अजून एक 10 जनरेशनचा लॅपटॉप सरांकडे उपलब्ध आहे लिनोवोचा. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP EliteBook 840G7. हा i7 10 जनरेशनचा लॅपटॉप आहे. 16 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD आणि मेटल बॉडीमध्ये हा लॅपटॉप आपल्याकडे अवेलेबल आहे. एकदम स्लिम लॅपटॉप अवेलेबल आहे. हा 28,500मध्ये तुम्हाला हा मिळून जाईल. मेटल बॉडीमध्ये तुम्हाला मिळते प्लस 10 जनरेशनचा लॅपटॉप असणार आहे HPचा. सर, तुमच्याकडे 360 लॅपटॉप वगैरे आहेत की नाही? हो मित्रांनो, आपल्याकडे डेल लॅटिट्यूड 7390 हा 2-in-1 लॅपटॉप अवेलेबल आहे. ह्याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i7 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे. 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे, स्क्रीन साईज 13.3 इंच फुल HD टच डिस्प्ले असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल फक्त 27,500. तर चेक करा मित्रांनो, 27,500मध्ये तुम्हाला हा 360 लॅपटॉप मिळणार आहे डेलचा. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP ProBook 435 G7 मॉडेल आहे. हा सुद्धा 360मध्ये अवेलेबल आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा AMDचा प्रोसेसर आहे. एकदम पॉवरफुल प्रोसेसर आहे. 8 कोर 16 थ्रेडचा प्रोसेसर मिळेल तुम्हाला. याच्यामध्ये 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे, स्क्रीन साईज असेल 13.3 इंच
फुल एच डी टच डिस्प्ले असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल फक्त 35,000 रुपये. चेक करा मित्रांनो, 35,000 तुम्हाला मिळते, प्लस 360 आहे आणि कॉन्फिगरेशन पण एकदम भारी तुम्हाला ह्यात मिळणार आहे. मित्रांनो, यानंतर जो लॅपटॉप आहे 7420, हा सुद्धा 2-in-1 लॅपटॉप आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i7 11 जनरेशनचा प्रोसेसर आहे. याच्यामध्ये 16 GB रॅम आहे, 256 GB SSD मेटल बॉडीमध्ये हा मिळेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल फक्त 39,000. तर चेक करा मित्रांनो, 39,000 तुम्हाला हा अजून एक 360चा लॅपटॉप सरांनी उपलब्ध केलेला. सर, आपले बरेचसे व्ह्यूअर्स आहेत, त्यांचा मेन एक क्वेश्चन असतो की इथे जे काही लॅपटॉप आहेत ते EMI वरती भेटतील. मित्रांनो, EMIची फॅसिलिटी अवेलेबल नाही. त्याचं एकच रिझन आहे की 18% तुम्हाला GST एक्स्ट्रा पे करावे लागते. 18% जर याची किंमत वाढली तर तुम्हाला ते परवडण्यासारखं लॅपटॉप नाही आहे आणि त्याच्यामुळे EMIची फॅसिलिटी अवेलेबल नाही आहे. परंतु तुम्हाला जर समजा क्रेडिट कार्ड असेल तर त्याच्यावरती तुम्हाला EMI कन्वर्ट करता येईल. क्रेडिट कार्ड आपल्याकडे चालून जाईल. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7320. हा एकदम स्लिम कॉम्पॅक्ट लॅपटॉप आहे आणि एकदम पॉवरफुल लॅपटॉप आहे. याच्यामध्ये i7 11 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे. स्क्रीन साईज 13.3 इंच फुल HD आणि हा तुम्हाला जाईल फक्त 32,000 मध्ये. कॉम्पॅक्ट साईजमध्ये पॉवरफुल मशीन तुम्हाला मिळणार आहे 32,000 11 जनरेशन. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7410. हा सुद्धा एकदम डेलची प्रीमियम सिरीज आहे, स्लिम लाईटवेट लॅपटॉप आहे. याच्यामध्ये तुम्हाला i7 10 जनरेशनचा प्रोसेसर मिळेल, 16 GB रॅम आहे, 512 GB SSD, 14 इंच फुल HD आणि याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 31,000. 31,000 मिळणार आहे 10 जनरेशनचा लॅपटॉप. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5420. हा i7 11 जनरेशनचा टच स्क्रीनचा डिस्प्ले असलेला हा लॅपटॉप आहे. याच्यामध्ये 16 GB रॅम आहे आणि 512 GB SSD. याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 33,000. तर चेक करा मित्रांनो, 33,000 तुम्हाला हा 11 जनरेशनचा लॅपटॉप मिळतो आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HPचा EliteBook 840G7. हा i7 10 जनरेशनसोबत येतो. याच्यामध्ये 16 GB रॅम आहे, 512 GB SSD, 14 इंची फुल HD मेटल बॉडी आहे सिल्वर कलरमध्ये आणि याची किंमत तुम्हाला जाईल 33,000 रुपये. तर चेक करा, अजून एक 10 जनरेशनमध्ये अवेलेबल आहे, 33,000 मिळतो आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HPचा EliteBook 845. हा मॉडेल आहे G7मध्ये. हा मेटल बॉडी आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा AMD Ryzen आहे, 6 कोर 12 थ्रेडचा प्रोसेसर आहे, 16 GB रॅम, 512 GB SSD, 14 इंची फुल HD आणि हा तुम्हाला फक्त जाईल 30,000 मध्ये. 30,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. बरेचसे अशा कमेंट्स येतात की हे रिफप लॅपटॉप घेण्यापेक्षा आहेत ना नवीन लॅपटॉप घेतलेले चांगले. तर तुम्ही आपल्या व्ह्यूअर्सला सांगू शकता का की म्हणजे नवीन घेण्यापेक्षा हे लॅपटॉप रिफपवाले लॅपटॉप घेतलेले कसे चांगले आहेत? तुम्हाला एक उदाहरण देतो. जसं की हा माझ्याकडे लॅपटॉप आहे i7 11 जनरेशन. समजा तुम्ही हा 1 इयर वॉरंटीमध्ये जर घेतला तर ह्याची किंमत आहे ना ते 40,000च्या आतमध्ये जाते. प्लस तुम्हाला नवीन घेतल्यासारखं 1 इयरची वॉरंटी मिळते. तेच जर समजा तुम्ही 40,000 घेऊन मार्केटमध्ये गेला लॅपटॉप घेण्यासाठी तर तुम्हाला जास्तीत जास्त i3चे लॅपटॉप मिळतात, i3 13 जनरेशन किंवा 14 जनरेशनचे लॅपटॉप मिळतात, जे की तुम्हाला म्हणजे एकदम बेसिक लॅपटॉप मिळतात. त्याची जी बिल्ड क्वालिटी आहे ती चांगली नाही मिळणार. आता हे जे लॅपटॉप आहेत हे बिझनेस सिरीजमध्ये मोस्टली सगळे जे स्क्रीन असतात ते IPS स्क्रीन वापरले असतात, फायबर बॉडी असते, प्लॅस्टिकची बॉडी नसते. ह्याच्यामध्ये SSD असतात, चांगल्या प्रकारचे SSD वापरलेले असतात. तर ह्याची जी बिल्ड क्वालिटी आहे ती पण सुपर राहते. तर ह्या एवढा डिफरन्स पडतो. समजा तुमचं 40,000 जर बजेट आहे तर ते i3 घेण्यापेक्षा तुम्ही इथे i7 11 जनरेशनचा प्रोसेसर प्लस 1 इयर वॉरंटी मिळते, प्लस बिल्ड क्वालिटी तुम्हाला सुपर मिळते. ह्याच्यापेक्षा बेटर चॉईस तुम्हाला मार्केटमध्ये कधीच मिळणार नाही. हा समजा तुमचं बजेट असेल कमीत कमी 60,000 50,000 तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल की तुम्ही मार्केटमध्ये जावा आणि नवीन लॅपटॉप घ्या. पण ज्याला बिल्ड क्वालिटी चांगली पाहिजे, ज्याला लॅपटॉप एकदम डिसेंट पाहिजे, लाँग लाईफसाठी पाहिजे आणि एकदम हाय कन्फिगचा लॅपटॉप पाहिजे तर त्यांनी सेकंड लॅपटॉप घ्यावे आणि त्यातले त्यात ते कमर्शियल लॅपटॉप घ्यावे. जसं की हे रिफब लॅपटॉप आहे, हे कमर्शियल सिरीजमध्ये येतं. तर हे कमर्शियल सिरीज हे तुम्हाला कधीही बेटर ऑप्शन मार्केटमध्ये अवेलेबल आहे. हे लॅपटॉपमध्ये खूप साऱ्या कंपन्या येतात, तर HP, लिनोवो, डेल यापैकी कुठली कंपनी सर्वात चांगली आहे? मित्रांनो, असं काही नसतं. आता काय होतं की कस्टमरने समजा एखादा डेलचा लॅपटॉप वापरला असेल आणि तो त्याला चांगला लागला तर तो आयुष्यभर डेलचाच लॅपटॉप मागणार, किंवा एखाद्याला लिनोवोचा लॅपटॉप खराब लागला असेल तर तो परत लिनोवोचा लॅपटॉप कधीच घेणार नाही. पण आमचं तसं नसतं. आम्ही दररोज हे लॅपटॉप सगळ्या वेगवेगळ्या कंपनीचे हाताळतो. मेजरली तर 3 ब्रँडमध्येच आपण डील करतो, HP, डेल आणि लिनोवोमध्ये. ह्याच्यामध्ये जे प्रोसेसर असतात ते इंटेल कंपनी बनवते किंवा AMD कंपनी बनवते. तर त्याच्यामुळे बाकीचं जे मदरबोर्ड आहे किंवा त्याची बायस आहे किंवा त्याची जी बॉडी आहे, आता हे सगळे बिझनेस सिरीज असल्यामुळे ज्या कंपनी वापरतात ह्या सिरीज बिझनेस सिरीज तर त्या पण सुद्धा काही रिसर्च करूनच वापरत असतील. तर असं नाही आहे की कोणी वगैरे वापरतं. हे बिझनेस सिरीज असल्यामुळे तुम्ही या तिन्हीमधल्या कुठल्याही कंपनी चूज करू शकता.
समजा तुम्हाला थोडंसं डिफरन्स पाहिजे असेल, समजा तुम्हाला लुक चांगला पाहिजे असेल, मेटल बॉडी पाहिजे असेल तर तुम्ही HP कडे जावा. समजा तुम्हाला बेटर परफॉर्मन्स पाहिजे, बॅटरी लाईफ चांगली पाहिजे तर तुम्ही डेलकडे जावा. आणि तुम्हाला एकदम रफ अँड टफ लॅपटॉप पाहिजे असेल किंवा कीबोर्ड चांगला पाहिजे तर त्यांनी लिनोवोकडे जावा. आमच्यासाठी तिन्ही कंपनी सेमच आहेत. सर गेमिंगमध्ये काय लॅपटॉप आहेत का तुमच्याकडे? हो मित्रांनो, यावेळेस आपल्याकडे गेमिंगमध्ये खूप सारी व्हरायटी अवेलेबल आहे. जसं की तुम्ही बघू शकता, हा आपल्याकडे HPचा पॅव्हलियन गेमिंग हा लॅपटॉप अवेलेबल आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i5 11 जनरेशनचा प्रोसेसर आहे. 8GB रॅम आहे, 256GB SSD आहे आणि 1TB हार्ड डिस्क आहे. याच्यामध्ये जे ग्राफिक कार्ड आहे हे एनविडिया कंपनीचं आहे. GTX 1650 हे 4GBचं ग्राफिक कार्ड आहे. स्क्रीन साईज असेल याची 15.5 फुल HD आणि याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 29,000. तर चेक करा मित्रांनो, 29,000 तुम्हाला हा गेमिंग लॅपटॉप सरांनी इथे अवेलेबल केलेला आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे आसूसचा टफ गेमिंग. याच्यामध्ये i5 9 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 16GB रॅम आहे, 512GB SSD आहे आणि याच्यामध्ये सुद्धा एनविडिया कंपनीचं GTX 1650 हे 4GBचं ग्राफिक कार्ड आहे. स्क्रीन साईज याची 15.5 फुल HD आहे आणि हा तुम्हाला जाईल फक्त 30,000मध्ये. तर चेक करा मित्रांनो, 30,000 तुम्हाला हा आसूसचा गेमिंग लॅपटॉप मित्रांनो मिळणार आहे. कॉन्फिगरेशन चेक करा. मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे HPचा पॅव्हलियन गेमिंग मॉडेल आहे. त्याच्यामध्ये AMDचा प्रोसेसर आहे, 8GB रॅम आहे, 256GB SSD आणि 1TBची हार्ड डिस्क आहे. याच्यामध्ये जे ग्राफिक कार्ड आहे एनविडिया कंपनीचं आहे, 1650 Ti ग्राफिक कार्ड आहे, 4GBचं. स्क्रीन साईज याची 15.5 आहे आणि याची जी किंमत आहे ती जाईल तुम्हाला 31,000. 31,000 तुम्हाला हा मिळणार आहे HPचा लॅपटॉप. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे Lenovo IdeaPad गेमिंग. याच्यामध्ये i5 11 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8GB रॅम आहे, 512GB SSD आहे आणि एनविडियाचं ग्राफिक कार्ड आहे, GTX 1650 4GBचं ग्राफिक कार्ड आहे. हा तुम्हाला जाईल 35,000मध्ये. तर चेक करा मित्रांनो, 35,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे लिनोवाचा गेमिंग. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे आसूस टफ गेमिंग. याच्यामध्ये i5 11 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8GB रॅम आहे, 512GB SSD आहे आणि ह्याच्यामध्ये जे ग्राफिक कार्ड आहे हे RTX 2050 आहे, 4GBचं ग्राफिक कार्ड. स्क्रीन साईज 15.5 इंच फुल HD असेल आणि याची किंमत जाईल तुम्हाला 35,000. तर हा अजून एक ॲसूसमध्ये गेमिंग लॅपटॉप अवेलेबल आहे मित्रांनो, 35,000 तुम्हाला मिळतो. सर वर्कस्टेशन सिरीजमध्ये काय लॅपटॉप आहेत का तुमच्याकडे? हो मित्रांनो, आपल्याकडे ना हा HPचा झेडबुक मॉडेल अवेलेबल आहे, जो की वर्कस्टेशन म्हणून म्हणजे ओळख आहे याची. याच्यामध्ये तुम्हाला i5 10 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 16GB रॅम आहे, 256GB SSD आहे आणि 14 इंची फुल HD आहे. हा मेटल बॉडीमध्ये येईल तुम्हाला लॅपटॉप आणि याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 29,000. 29,000 तुम्हाला हा मिळणार आहे 10 जनरेशनचा वर्कस्टेशनवाला सिरीजवाला लॅपटॉप. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HPचा झेडबुक G3 मॉडेल आहे मेटल बॉडीमध्ये. हा i7 6 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 16GB रॅम, 512GB SSD आणि एनविडिया क्वाड्रो M1000M हे 4GBचं ग्राफिक कार्ड आहे. याची स्क्रीन साईज असेल 15.5, फुल HD डिस्प्ले असेल. मेटल बॉडीमध्ये हा लॅपटॉप अवेलेबल आहे 30,000मध्ये. हे पण तुम्हाला वर्कस्टेशन सिरीजमध्ये मिळणार आहे, 30,000मध्ये मिळतो. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल प्रिसिजन 5540. हा टचस्क्रीन डिस्प्ले आहे, 4Kमध्ये आहे, i7 9 जनरेशनचं प्रोसेसर आहे, 32GB रॅम, 1TBची SSD. स्क्रीन साईज 15.5 4K टच डिस्प्ले आहे. ओरिजिनल ॲडॅप्टरसोबत तुम्हाला जाईल हा 55,000मध्ये. 55,000 तुम्हाला हा मिळणार आहे डेलचा प्रिसिजन. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5540. हा सुद्धा 4K टचस्क्रीन डिस्प्ले आहे. याच्यामध्ये i9 9 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 32GB रॅम आहे, 512GB SSD आहे. स्क्रीन साईज 15.5 4K टच आहे आणि 4GBचं एनविडिया क्वाड्रोचं ग्राफिक कार्ड मिळेल याच्यामध्ये. याची किंमत तुम्हाला जाईल 62,000. तर चेक करा मित्रांनो, 62,000 तुम्हाला हा मिळणार आहे. हा पण वर्कस्टेशन सिरीजमध्ये आहे, 4K टच स्क्रीन असणार आहे. सर टायनी PCमध्ये काय आहे का तुमच्याकडे अवेलेबल? ज्याला बेसिक काम करायचं आहे, ज्याला YouTube बघायचं किंवा ऑनलाईन क्लासेस वगैरे करायचं असेल आणि कमी बजेट असेल, समजा घरी TV असेल आणि त्याला फक्त छोटंसं मशीन पाहिजे असेल तर त्यासाठी हे बेस्ट बजेट टायनी PC आहे. याच्यामध्ये HPचं मशीन आहे, AMDचा प्रोसेसर आहे, 8GB रॅम आहे, 256GB SSD आहे आणि याला 6 महिने वॉरंटी. याची किंमत तुम्हाला जाईल फक्त 4,500. चेक करा, 4,500मध्ये मित्रांनो तुम्हाला हा टायनी PC मिळणार. मित्रांनो, यानंतरचं जे मशीन आहे हे HPचं टायनी मशीन आहे. याच्यामध्ये i5 6 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8GB रॅम, 256GB SSD आहे आणि याला 1 इयर वॉरंटी आहे. तर हे तुम्हाला जाईल फक्त 9,000मध्ये. तर चेक करा मित्रांनो, 9,000 तुम्हाला हा टायनी PC मिळतोय. मित्रांनो, यानंतरचं मशीन आहे लिनोवोचं. तर हे लिनोवोचं टायनी मशीन आहे. याच्यामध्ये i5 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8GB रॅम, 256GB SSD आहे
आणि यालासुद्धा 1 वर्षाची वॉरंटी आहे. याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 13,500मध्ये. तर 13,500 मिळून तुम्हाला हा मिळणार आहे टायनी PC डेलचा. सर हे जे टायनी PC आहेत ते कोण वापर मोस्टली आम्ही हे स्कूलला किंवा समजा एखाद्याची लॅब आहे किंवा एखाद्याला मेडिकलमध्ये यूज करायचं आहे किंवा एखाद्याचं दुकान आहे त्याला बिलिंगसाठी जर मशीन पाहिजे असेल तर त्यासाठी आपण हे टायनी रिकमेंड करतो. कारण की याचं जे स्पेसिफिकेशन आहे तर हे खूप चांगल्या स्पेसिफिकेशनमध्ये मिळतं. कारण की याला 2 रॅम स्लॉट आहे किंवा 2 याच्यामध्ये स्टोरेज अवेलेबल आहेत. प्लस याला 6 टोटल 6 USB येतात. याला 2 ते 3 मॉनिटर तुम्ही आरामात कनेक्ट करू शकता. ज्याला ट्रेडिंग करायचं आहे ते सुद्धा हे टायनी मशीन यूज करू शकतात. प्लस याची जी वॉरंटी आहे ही 1 वर्षाची वॉरंटी आहे. लॅपटॉप जर घेतला तर मिनिमम 1 महिन्याची वॉरंटी येते, पण या मशीनला 1 वर्षाची वॉरंटी असते. ज्याला एकाच ठिकाणी मशीन ठेवायचं आहे तर त्यासाठी हे एकदम बेस्ट बजेट PC आहे. सर इथे जेवढे काही लॅपटॉप्स आहेत ते तुम्ही घेण्याच्या आधी त्याची क्वालिटी चेक वगैरे कशी करता? जेव्हा पण आपण लॅपटॉप खरेदी करतो तो खरेदी केल्यानंतर पहिल्यांदा आपण लॅपटॉप ओपन करून बघतो. ओपन केल्यानंतर कळतं की आतली कंडिशन कशी आहे, समजा त्याच्यामध्ये काय रिपेअरिंग केलं आहे का किंवा त्याच्यामध्ये काय फॅब्रिकेशन केलं आहे का किंवा आतमध्ये डस्ट आहे का. समजा थोडीफार डस्ट असेल तर ते क्लीन करणं. त्याच्यामध्ये जे स्पेअर पार्ट वापरले तर रॅम आहे, SSD आहे, बॅटरी आहे, तर ते सगळं ओरिजिनल आहे का, चांगल्या म्हणजे सगळं जेन्युइन आहे का हे पहिल्यांदा व्हेरीफाय केलं जातं. त्याच्यानंतर मग त्याचं USB पोर्ट असेल, त्याची HDMI आहे, त्याच्यानंतर C टाईप येतो, चार्जर येतो त्याच्यानंतर हेडफोन जॅक येतो. ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. त्याच्यानंतर त्याला फॉर्मॅट केलं जातं, म्हणजे सगळी नवीन ऑपरेटिंग सिस्टम टाकली जाते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे बेसिक सॉफ्टवेअर असतं जसं की MS ऑफिस आहे, PDF रीडर आहे, WinRR आहे, त्याच्यानंतर क्रोम ब्राउझर आहे, तर ते टाकलं जातं. ते टाकल्यानंतर त्याचे सगळे ड्रायव्हर्स अपडेट केले जातात. ते ड्रायव्हर्स अपडेट केल्यानंतर तर त्याला बॅटरी टेस्टिंगला लावली जाते. तर बॅटरी टेस्टिंगसाठी आपण एक सॉफ्टवेअर वापरतो बॅटरी मॉन म्हणून. हे तुम्हाला प्रत्येक लॅपटॉपमध्ये बघायला मिळेल. इथेसुद्धा ते सॉफ्टवेअर आहे, इथेसुद्धा ते सॉफ्टवेअर आहे. ते सॉफ्टवेअर टाकल्यानंतर यूट्यूबचा व्हिडिओ लावला जाईल. तो यूट्यूबचा व्हिडिओवरती तो लॅपटॉप किती तास बॅटरी बॅकअप देतो तर हे आपण इथे टेस्ट करतो. आता इथे तुम्ही बघू शकता 25% बॅटरी शिल्लक आहे त्याच्यामध्ये आणि हा 2 तास चाललेला आहे. याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये बॅटरी आहे हे 6% राहिली आहे, म्हणजे 100वरून हा 6% आलेला आहे आणि हा 4 तास 42 मिनटं चाललेला आहे. त्याच्यानंतर हा HPचा लॅपटॉप आहे. हा 100%वरून हा 48% आला आहे, म्हणजे 50% कमी झालं आहे आणि याच्यामध्ये जो आहे हा 2 तास 28 मिनटं चाललेला आहे. तर हे असं आपण टेस्टिंग करतो आणि आपण 2 तासाची गॅरंटी देतो बॅटरीची की 2 तास हा मिनिमम चालेल, 2 तासापेक्षा हा जास्तच चालतो. त्याच्यानंतर आपण जे लॅपटॉप आहेत तर त्याच्यामध्ये सगळं ब्रँडेड SSD वापरतो. जसं की तुम्ही इथे बघू शकता या लॅपटॉपमध्ये जे आहे ही NVMe वापरलेली आहे. ही WD कंपनीची आहे. ह्याच्यामध्ये लिटन कंपनीची SATA SSD आहे, 256 GBची आहे. इथे तुम्ही बघू शकता इथे पण NVMe आहे. इथे तोशिबा कंपनीची SSD आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला NVMe बघायला भेटेल. तर प्रत्येक लॅपटॉपमध्ये सगळं आपण ब्रँडेड रॅम आणि ब्रँडेड SSD वापरतो. मार्केटमध्ये काय होतं की तुम्हाला समजा आता ही रॅम आहे, या 2 रॅम आहेत, त्या दोन्ही तुम्हाला दिसतील की ह्या सॅमसंगच्या रॅम आहेत, पण याच्यामध्ये एक चायनीज रॅम आहे आणि एक ओरिजिनल रॅम आहे. आता ओरिजिनल रॅम ओळखायची कसे, जसं की आता हे रॅम मॉड्यूल आहे तर इथं लिहिलेलं असतं सॅमसंग इलेक्ट्रॉनिक कंपनी म्हणजे SEC आणि ही जी रॅम आहे याच्यावरती फक्त स्टिकर लावलेला आहे. स्टिकर सेम तुम्हाला छापता येतो, बनवता येतो, पण ह्याच्यावरती जे दिसतंय तुम्हाला इथे कुठल्याही कंपनीचं नाव लिहिलेलं नाही आहे किंवा बॅक साईडला पण तुम्हाला फक्त ह्या लाईन्सच दिसतात, तर इथे कुठल्याही कंपनीचं नाव नाही आहे. तसं ह्या रॅमवरती दोन्ही ठिकाणी तुम्हाला SEC लिहिलेलं दिसेल, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक कंपनी. तर हे अशा मार्केटमध्ये तुम्हाला चायनीज रॅम बघायला भेटतात. यानंतर तुम्हाला लॅपटॉप खोलल्यावरती हे दिसतं की बाबा त्याच्यामध्ये SSD ब्रँडेड आहेत का. समजा आता एखाद्याच्यात SSD आहे, पण समजा अशा थर्ड क्लास कंपनीच्या जर तुम्हाला SSD दिल्या असतील हे तुम्हाला कधी कळणार आहे, हे आतमध्ये लॅपटॉप ओपन केल्यावरती. आणि आतमधली कंडिशन कशी आहे हे मोस्टली सेलरला माहीत नसतं. सेलर काय करतो, जास्त करून लॅपटॉप घेतो, वरून क्लीन करतो, फॉर्मॅट करतो, बॅटरी चेक करतो आणि झालं तसंच विकतो. पण आपल्याकडे तसं नाही आहे. आपल्याकडे सगळे जे लॅपटॉप आहेत हे अशा प्रकारे ओपन केले जातात आणि सगळं टेस्टिंग होतं. ह्याच्यामध्ये सगळं कंडिशन वगैरे सगळे चेक केले जाते. समजा तुम्ही लॅपटॉप खरेदी केला आणि तुम्हाला जर आतली कंडिशन बघायची आहे तर तीसुद्धा आपण लॅपटॉप फायनल झाल्यावरती तुम्हाला आतली कंडिशन दाखवू शकतो. बाकीच्या स्टोअरला तुम्हाला एवढी फॅसिलिटी अवेलेबल नाही आहे, पण आपल्याकडे ती फॅसिलिटी अवेलेबल आहे. कारण की तुमच्याकडून आपण पैसे घेतो, त्या पैशा बदल्यात तुम्हाला जेन्युइन लॅपटॉप विकणं हे आमचं काम आहे. तर तुम्ही एकदम माय कम्प्युटर शॉपीला नक्की व्हिजिट करा जर तुम्हाला लॅपटॉप घ्यायची इच्छा असेल तर. आणि घेतल्यानंतर तुम्हाला क्वालिटी पण चेक म्हणजे बघता येईल
आणि इथल्या प्राईस पण तुम्ही कम्पेअर करा, बाकीच्यापेक्षा पण आपल्याकडे प्राईस खूप चांगले असतात. आणि कस्टमरला एक विनंती आहे, आम्ही इथे लॅपटॉप ओपन करून दाखवतो, तसे तुम्ही लॅपटॉप घरी स्क्रूड्रायव्हरने ओपन करू नका, कारण की हे खूप नाजूक वस्तू आहे. त्याच्यामध्ये समजा थोडंसं शॉर्ट झाला, एखादा स्क्रू पडला किंवा स्क्रूड्रायव्हर जरी पडला आणि ते लॅपटॉप शॉर्ट होण्याचे चान्सेस असतात. तर त्याच्यामध्ये मेजरली जर हार्डवेअरचा इश्यू आला तर ते कधी कधी CPU शॉर्ट होतं, तर ते रिपेअरिंग पॉसिबल होत नाही. तर त्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट मदरबोर्ड चेंज करावं लागतं. शक्यतो तुम्ही टेक्निशियनकडे जा आणि तिथे लॅपटॉप ओपन करा जर काही इश्यू असेल तर मित्रांनो, फायनली तो क्षण आलेला आहे की लास्ट व्हिडिओमध्ये टोटल किती लॅपटॉप्स आपण दाखवले होते, तर आज त्याचा आपण विनर अनाऊन्स करणार आहोत. सर, कोण विनर असणार आहे? मित्रांनो, लास्टचा हा व्हिडिओ आहे 3 आठवड्यापूर्वी आणि याच्यामध्ये दोघं तिघांनी करेक्ट उत्तर दिलेलं आहे. तर त्यातला जो विनर आहे हा श्रद्धा चैताली म्हणून विनर आहे. तर श्रद्धा चैताली, कॉंग्रॅच्युलेशन. तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला 1000चं GPay केलं जाईल. तर हे झालं 1000चं बक्षीस श्रद्धा मॅडमना मिळालेलं आहे, तर कॉंग्रॅच्युलेशन. आणि सर, जे लॅपटॉप परचेस करतात आणि रेटिंग देतात त्यांच्यासाठी पण तुम्ही 2000चं GPay करता गिफ्ट, तर त्याचं विनर कोण असणार? यामध्ये जे विनर आहेत हे वैभव स्वामी म्हणून आहेत. तर वैभव सर, कॉंग्रॅच्युलेशन की तुम्हाला 2000चं GPay करण्यात येईल. यांनी छानसा रिव्ह्यू दिलेला आहे, विथ यांनी फोटो पण टाकलेला आहे. तर तुम्हाला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून 2000चं GPay केलं जाईल. दोन्ही विनर्सचं कॉंग्रॅच्युलेशन. आणि ज्यांना मिळालं ना त्यांना पण जिंकण्यासाठी संधी आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये टोटल लॅपटॉप किती दाखवलेत कमेंट करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण विनर्स अनाऊन्स करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही माय कॉम्प्युटर शॉपीचा पूर्ण स्टॉक पाहिलात. एकदम बेस्ट बजेट प्राईसमध्ये इथे सर्व काही लॅपटॉप अवेलेबल आहेत. प्लस लॅपटॉपवरती वॉरंटी वगैरे पण मिळणार आहे. आफ्टर सेल सर्व्हिस सर्वच तुम्हाला मिळते. वन स्टॉप सोल्युशन मित्रांनो असणार आहे. तर नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका. सर, जाता 2 शब्द. मित्रांनो, जर तुम्हाला हाय क्वालिटी लॅपटॉप पाहिजे असेल आणि ते पण रिझनेबल प्राईसमध्ये पाहिजे असेल तर नक्की एकदा माय कॉम्प्युटर शॉपीला व्हिजिट करा. आणि समजा तुम्हाला फोनवरती जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता दिलेल्या नंबरवरती, किंवा व्हॉट्सअपवरती माहिती पाहिजे असेल तर व्हॉट्सअपवरती सुद्धा मेसेज करू शकता. तर मित्रांनो, यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत, त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल. तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका. मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.